आणि आता आपण अळूची जी देठं असतात त्याचे वडे करतोय, तर त्याचं साहित्य लिहून घ्या. हे अळूचे देठे आहेत, त्याचे सालं काढून घेतलेली आहेत. हे हरभऱ्याच्या डाळीचं भरड आहे. हे दाण्याचं कूट आहे. मोहरी, तेल, तीळ, दही, जिऱ्याची पूड, हिंग, मीठ, धण्याची पूड, जिरे, तिखट, हळद, ओवा आणि थोडासा सोडा. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलंय. आणि आता आपण हे काय करायचं, परतून हे घ्यायचं. अळूचे जे देठं असतात ना त्याची सालं काढून घ्यायची हां. आणि त्याचे हे असे तुकडे करून घ्यायचे आणि ते आता ते वाफवून घ्यायचे आपल्याला. म्हणजे सालं काढायलाच लागतात, नाही तर ती एकतर शिजणार नाही. शिजणार नाही आणि ते प्रचंड खाजरं असतं अळू, त्यामुळे ती सालं व्यवस्थित सोलून घ्यायला लागते. तेलावरती परतून थोडंसं वाफवून घेऊया आपण. अळूची जी देठं आपण परतून घेतली तर ती झाली आणि आता आपण त्याच्यामध्ये सगळं मिक्सिंग करणार आहोत. ही अळूची जी देठं आपण वाफवून घेतलेली आहे ती घ्यायची आधी. हे थोडंसं असं बारीक करून घ्यायचं, मुरडून घ्यायची आता. हां. आणि एक एक मिक्स. आणि याच्यामध्ये आपण एक एक घालू. तर हे भरड आहे, हरभऱ्याच्या डाळीचं भरड आहे. अच्छा, म्हणजे जाडसर पीठ डाळीचं. जाडसर पीठ. मी घालत जाऊ? हो घाल. किती घालायचं सांगा? घाला अजून. बस. आता थोडंसं दाण्याचं कूट घालायचं, चमचा, एक चमचा, एक तर नाही एवढं. बस बस. मीठ. बस. ही जिऱ्याची पूड आहे, धण्याची पूड, तिखट, हळद, ओवा. ओवा एवढा बस? हो. दही घालायचं, अजून थोडंसं. थोडासा सोडा घालायचा, खायचा सोडा. हां थोडासा, नाही आधी. हां बस. पिंच. पिंच पिंच. आणि एक चमचाभर तेल. बस ना? हो. आता हे सगळं कालवायचं आहे आणि लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. बस. आता हे झालंय आपलं. हां. आता याचे आपण आता असे गोळे लांब लांब करून घेऊन हे उकडून घ्यायचे. अच्छा, उकडून म्हणजे आपण जसं आपण पाणी त्याच्यावर चाळणी वगैरे ठेवून असं नॉर्मली आपण जसं अळूचे उंडे उकडतो तसं. तसेच तसेच. म्हणजे कुकरची शिट्टी काढून आपण चाळणीमध्ये वाफवायचे, ते शिट्ट्या काढायच्या नाहीयेत. नाही नाही. एक 10 मिनिटं. हो 10 मिनिटं तरी लागते. 10 मिनिटं. 10 मिनिटं आपण हे नेहमी जसं वाफवतो, जसं इडल्या वाफवतो, तर तसं आपण हे वाफवून घेऊया. आपण जे उंडे उकडले होते पीठ सगळं कालवल्याचे, तर ते आपण कापून घेतलेले आहेत वाफवल्यानंतर, त्याचे समप्रमाणात असे तुकडे करून. तर आता ते फोडणी करायची तेलावरती. तेलावर आपण आता तेल तापत ठेवलंय. मोहरी टाकूया. आपण आता जिरे टाकू. हिंग टाकायचा आणि तीळ. तिळाने चव खूप छान लागते याची. एरवी पण जेव्हा आपण अळूवड्या परततो तेव्हा त्याला अशी फोडणी दिली की हे लगेच टाकायचं, नाही तर हे असं उडतं, तडतडत राहतं. मस्त दिसतंय आणि चवीला पण छान लागणार आहे. तर साहित्य कृती घ्या, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा अळूचं वड्या कराल अळूच्या, तेव्हा त्याच्या बरोबर हे असं देठीचं तुम्हाला करता येईल पदार्थ. हो. लिहून घ्या. अळूच्या देठांचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साल काढलेले अळूचे देठ, हरभऱ्याच्या डाळीची भरड, दाण्याचं कूट, मोहरी, तेल, तीळ, दही, जिरेपूड, हिंग, मीठ, धणेपूड, जिरं, तिखट, हळद, ओवा आणि खायचा सोडा. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून अळूच्या देठांचे तुकडे त्यात परतून घ्यावेत. एका बाउलमध्ये हे वाफवलेले अळूचे देठ घेऊन त्यामध्ये हरभरा डाळीची भरड, दाण्याचं कूट, मीठ, जिरेपूड, धणेपूड, तिखट, हळद, ओवा, दही, चिमूटभर खायचा सोडा आणि तेल घालून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाचे लांबट उंडे करून ते वाफवून कापून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये तीळ आणि वाफवलेल्या अळूच्या देठांचे वडे घालून परतून घ्यावेत.
आम्ही